मॉर्निंग एव्हरीवन. पहा, 4थीपासून ते 9वीपर्यंत मुलांना रोमन अंक लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत. जेव्हा तुम्ही 1 ते 10पर्यंत हे जे रोमन नंबर असतात ते पाठांतर मुलांकडून करून जर घेतले किंवा मुलांनी जर पाठांतर केले तर 1ला आय, 2ला डबल आय, 3ला ट्रिपल आय, 4ला आय व्ही, 5ला फी, 6ला फी आय, 7ला फी डबल आय, 8ला फी ट्रिपल आय, 9ला इथं बदलतं आय यक्स आणि 10ला यक्स. म्हणजेच मग आपण 10पर्यंत जर रोमन नंबर पाठ झाले तर पुढे आपल्याला नेक्स्ट 11 जो नंबर आहे त्याला 10चाच हा यक्स लावायचा आहे आणि पुढे आय लावायचा. म्हणजेच काय, यक्स आय. नंतर पहा, आपण हा 12 नंबर घेणार. 12ला सुद्धा आपण काय लावणार, यक्स डबल आय. 13ला काय लावणार, यक्स ट्रिपल आय. म्हणजे हेच नंबर आपल्याला घेत चालायचे. 14, 10चा यक्स आणि 4चा आय फी. नंतर 15ला काय लावणार, यक्स आहे तोच घेणार, 5ला येतो तो फी, झाला 15 नंबर तयार, म्हणजे यक्स फी. 16 हा नंबर आहे. 16ला आपण काय घेणार, 10ला तर यक्स आहे, 6ला काय येतं आय आणि जेव्हा फी आय, 16साठी येतं फी आय. नंतर 17 हा नंबर आहे. 17ला आपण घेणार लगेच यक्स फी डबल आय. 18ला आपण काय घेणार परत, 18साठी यक्स फी ट्रिपल आय. आणि 19ला काय घेणार, यक्स 9ला येतो आय यक्स, झाला 19 आणि 20ला डबल यक्स. त्याच पद्धतीने 21 हा नंबर घेतला, इकडा डबल एक्स आय लावायचा, डबल एक्स आय. 22 हा नंबर घेतला, डबल एक्स डबल आय. 23 हा नंबर घेतला, डबल एक्स ट्रिपल आय. 23 नंतर 24 हा घेतला, डबल एक्स आय फी. 25 हा नंबर घेतला, डबल एक्स फी. 26 हा नंबर घेतला, डबल एक्स फी आय. आणि 27 हा नंबर घेतला, डबल एक्स फी डबल आय. कारण 27ला फी आहे, 7ला फी आहे. 28ला डबल एक्स फी ट्रिपल आय. मला 29ला डबल एक्स, 9ला आय एक्स, म्हणजेच याचा अर्थ 20, याचा अर्थ 9, म्हणजेच 29. आणि 30ला तर आपल्याला 30ला तर आपण डबल न घेता ट्रिपल एक्स लावतो. 31ला पण ट्रिपल एक्स आय. अशा पद्धतीने तुम्ही 100पर्यंत रोमन नंबर लिहू शकता. ओके.